शिवसेना में मातोश्री पर जो सम्मान मिलता था वो हेमंत पाटिल इन्हें हजम करना नहीं आया। शिवसेना में मिलने वाली आज़ादी को छोड़कर वो भाजपा में गए, उसका परिणाम उन्हें भुगतना पड़ेगा। जाहिर हुई उम्मीदवारी केवल भाजपा के दबाव के कारण बदलनी पड़ी, इससे ज्यादा दुर्भाग्य क्या होगा। ऐसा दबाव शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे इन पर डालने की कभी किसी की हिम्मत नहीं हुई। लोकसभा तो ट्रेलर है, विधानसभा में पूरी पिक्चर देखने को मिलेगी, ऐसा कहते हुए विरोधी पक्षनेता अंबादास दानवे इन्होंने एकनाथ शिंदे गट को ताना मारा। जाऊ शकते ना, घेरलेलंच आहे। म्हणजे आता किती लोक गेले यांचे, किती लोकांना उमेदवारी मिळाली। तुमाने कटले रामटेकचे, बरोबर आहे। हेमंत पाटील कटले, भावना गवळी कटल्या, धैर्यशील मानेला विरोध करतातच आहे। ठाणे आणि कल्याण सहजासहजी त्यांना मिळत नाहीये, रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाहीये, रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला, काय झालं? कोणतं यश मिळालं त्यांना? बिलकुल यश मिळालेलं नाही। बरं दादा, भविष्य काय असेल आता तुम्ही जे चित्र पाहता? शिंदेचा पक्ष 2-4 महिन्याचा, विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही।